सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। राज्यातील तापमानात चिंताजनक वाढ झाली आहे। यंदा फेब्रुवारी महिन्यातच अतिशय कडक ऊन जाणवत आहे। पुढील काही दिवस उष्णता कायम राहणार आहे। भारतीय हवामान खात्यानं मुंबईसह महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी उष्णतेचा इशारा देण्यात आलाय। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तापमानात चिंताजनक वाढ झाली आहे। घराबाहेर पडणाऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे तसेच दुपारी घरून निघताना पाणी सोबत ठेवण्याचं आवाहनही हवामान विभागानं केलंय। यंदा फेब्रुवारी महिन्यातच अतिशय कडक ऊन जाणवत आहे। पुढील काही दिवस उष्णता कायम राहणार असून त्यामुळे राज्यभरात तीव्र तापमानाचा इशारा देण्यात आलाय। कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। फेब्रुवारी महिन्यातील तापमान सामान्यपेक्षा 5 अंश सेल्सिअसनं जास्त नोंदवलं गेले। फेब्रुवारीत पारा सामान्यपेक्षा जास्त नोंदवला गेल्याची एका दशकातील ही चौथी वेळ आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 2 दिवसात कोकणातील बहुतांश भागात तीव्र उष्मा वाढण्याची शक्यता आहे। काही भागात कोरडे हवामान अनुभवायला मिळेल। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।